करतोस तू? नवीन आहेस का? हो. तुझं नाव काय आहे? माझं नाव सिम्बा. किती छान नाव आहे. हे मास्टर आले, मास्टर आले, मास्टर आले. सिम्बा कनेक्शन. सिम्बा कनेक्शन. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तुम्ही इकडे असता का? हा मी इकडेच असतो, पण तू इकडे कसं काय? माझी बच्ची जाई ना ऐकलं. हा आणि तू म्हणलाच होतास ना की मास्टर आपण महाराष्ट्रात परत भेटू, है ना? आणि आपण खरंच भेटलो. यस. तुला मजा आली का आज? हो मास्टर, खूप मजा आली मला. मला इकडे फ्रेंड्स नव्हते, तू भेटलास ते किती छान झालं. आता तू इकडे कॅम्प मध्ये आलाय ना, मग इथली सगळी पोरं तुझे फ्रेंड्स. काय पोरांनो? मास्टर आपण अशीच रोज मजा करणार ना? अरे ही तर फक्त सुरुवात आहे. आता रोज मज्जाच मज्जा. ये मास्टर, माझ्या घरच्यांनी फी किती आहे विचारायला सांगितलंय. फी? त्यांना म्हणाव तुमच्या चेहऱ्यावरचं गोड आणि निरागस हसू आहे ना, तीच मास्टरची फी. बर बस 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 बस. ऐका, आज आपला कॅम्पचा पहिला दिवस आहे का नाही? मग आपण फोटो काढू. काय काढायचा? सेल्फी. सेल्फी. चला. हे म्हणलं होतं ना आपली परत भेटतोय म्हणून. अरे हो रे, पण कसं काय रे? माझी बदली जाई ना ऐकले. तू तुझ्या आईला मा म्हणतो का? हा. आईला मा म्हणतो. आणि बाबांना? का रे, काय झालं? बा म्हणतोस का? बा. मा आणि बा भारी की. पण मास्टर, तू नक्की आहेस कोण? तिकडे भेटलो होतो तेव्हा तू पोलीस गायतून आलास आणि इथे तर टीचर आहे. सगळ्या गोष्टी लक्षात राहतात ना. सिम्बा हुशार आहे ना? मा हुशार आहे म्हणून मी पण हुशार आहे. बर असं आहे होय. अरे मी पोलिसाचे, फक्त इकडे समर कॅम्प घेतो. का बोलो? अर्जुन, तू दरवर्षी हे समर कॅम्प का घेतोस? मला भारी वाटतं. हे एकमेव कारण आहे की तू तिकडे जाऊन तुझ्या मुलाचा शोध घेतोस. अरे कारण मग तुझ्यासारखे कार्टून भेटतात ना, आणि त्यांच्याशी दोस्ती होते म्हणून. बरं, मी जातो आता. ए का रे, तुझं घर आलं वे? कुठे? हे काय आतमध्ये? बर बर बर. मग तू एकटा जातो? तू मला एक सांग, तू मला तुझ्या घरी नेत का नाहीस रे? कारण तू माझा बेस्ट फ्रेंड नाहीस ना. अरे हे फक्त माझ्या बेस्ट फ्रेंडलाच घेऊन येतो. बर, मग मी तुझा कसला फ्रेंड आहे? तू माझा महाराष्ट्रातला पहिला फ्रेंड आहेस. मला वाटत होतं की मग फ्रेंड्स मिळतील का नाही, पण तुझ्यामुळे मिळाले. थँक्यू. अरे मला पण एवढा बेस्ट फ्रेंड मिळाला की दरे. आणि मला एक सांग, तू उद्या कॅम्पला येणार आहेस ना? हो, येईन की, नक्की येईन. बाय. सिम्बा कनेक्शन. सिम्बा कनेक्शन. हळू हळू हळू. अरे बापरे, काय? स्वारी एकदम खुश आहात? काय झालंय? कॅम्प खूप भारी होता, कारण तिकडचे मास्टर खूप भारी आहेत. मास्टर? हा, मास्टर. काय काय केलं आज तू तिकडे? त्यांना डान्स केला आणि त्यांच्या बरोबर आम्ही पण डान्स केला. बापरे, आम्ही सगळे मिळून एकदम मित्र झालो. हो, एकदम मॅजिक. मॅजिक म्हणजे? डान्स करता करता आम्ही फ्रेंड्स झालो. अरे वा, तू तर किती भारी आहे. म्हणजे मामीनी तुला एकदम एकदम चांगल्यावाल्या समर कॅम्पला नेलं हो ना? पण मामी कुठे आहे? ती आली नाही, मला माझ्या बस्टरनी सोडलं गेली. म्हणजे मामी तिकडे आलीच नव्हती का? ती मला सोडून लगेच गेली. हो का? बरं बरं. मग छान आहेत रे तुझे मास्टर.
बेस्ट एकदम बेस्ट. बर तुला माहितीये कॅम्पला पीठ नाहीये. फी नाहीये म्हणजे फ्री आहे फ्री मा. फ्री आहे. अरे वा, मग भारीच की. समर कॅम्प पण फ्री, मास्टर पण भारी आहेत. त्यांनी तुला घरी आणून सोडलंय. मग तू त्यांना म्हणलं नाहीस घरात या म्हणून? म्हणलं होतं पण त्यांना काम होतं. हो. काही हरकत नाही. ते नेक्स्ट टाइम आले ना की आपण त्यांना घरी बोलवूया. हो मा. अमोल, अरे अरे अमोल बाळा, कुठे होतास तू? हा? मी किती शोधलं तुला. तुला काही झालं असतं तर? आणि तू इथे कसं आलास? मला माझ्या मास्तरनी सोडलं. अरे हो बाळा, पण मी येतच होते ना. आणि वंस काय सांगू तुम्हाला, एवढं ट्रॅफिक आणि त्या कॅम्पवाल्यांनी मला वेळच नाही कळवली बरोबर. हो हो ठीक आहे अगं, काही हरकत नाही. तो आलाय ना आता घरी नीट? नाही नाही, मी असं पुढे होऊ नाही देणार. मी तिथेच थांबेन काही झालं तरी. अगं नाही नाही, एवढं खरंच काही नाही. ठीक आहे. आणि हो वंस, मी कॅम्पची फी दिली आहे. 8,000 रुपये होते फी. आणि हे घ्या राहिलेले 2,000. असं कसं? होती की फी मी दिली आहे. तू चल उद्या आपण बघू तिकडे. अरे अमोल बाळा, मी दिली आहे ना. बघ. मुना, अगं ठीक आहे, तुला हे पाहिजे होतं ना, काहीच हरकत नाही. फक्त हक्काने मागून घे, अशी लाजू नको. हा, हे घे. नेहमी कले बोलावे. हो वंस, थँक्यू. आता फिरायला कधी जायचं ग? जाऊया की आपण फिरायला. सांग ना ग. काय आता फिरायला? हा, उद्या सिंहगडावर माझा एक छान कार्यक्रम आहे. आपण तेव्हा तिकडे जाऊया. दोन तीन चार. रुपाली, ए रुपाली. काय हो मामनजी? अगं ह्या 8 कुंड्या राहिल्यात, त्या जरा ठेव, आपल्याला लागतील परत. हो मी ते ठेवते, पण किती वेळ झाला तुम्ही हेच करताय? अगं जीव रमतो माझा ह्याच्यात. हो बरोबर आहे तुमचं, पण राहिलेलं उद्या करा ना. तुम्ही असं करता, एकाच वेळी एवढं सगळं काम करता आणि मग कणकण येते तुम्हाला. त्याच्यानं काय होतंय अगं रुपाली, उलट हे काम केलं ना, मातीत हात घातला की सगळे आजार निघून जातात माझे. आता तुम्ही असं बोलल्यावर काय बोलणार मी? रुपाली, अगं कुंड्या 9 राहिल्या पाहिजे होत्या. खाली 3, त्याच्यावरती 2, 5 आणि बाबा, तुम्ही गोळ्या घेतल्याच नाहीत ना? तुम्हाला किती वेळा सांगितलं मी, गोळ्या वेळच्या वेळी घेत जा म्हणून. आणि डॉक्टरांनी काय सांगितले माहिती आहे ना तुम्हाला? अगं दुपारपासून या कामात रमलो ना, त्यामुळे राहिल्या. घेणारच होतो मी. अहो पण बाबा, गोळ्या वेळच्या वेळी घ्यायच्या असतात ना. होय, आता मी हेच बोलत होते त्यांना, पण माझं ऐकतात कुठं? अगं तुमची काळजी कळतीये मला, पण घेतो थोड्या वेळानं. आत्ताच घ्यायची, थांबा. हिचा पोलिसी खाक्या सुरू झाला ना की मला काय बोलताच येत नाही बघ. बरं घ्या आहे. आर्या, आणि त्यांना म्हणाव जरा दगदग पण कमी करा. माझं तर काय ऐकत नाही. बघ बाई, तुझं ऐकलं तर. सावकार. काय रुपाली, हा आयुष्यभर शेतात काम केलेला माणूस आहे मी, आणि एवढ्याशानं काय होते मला? अहो पण त्याची सवय मोडली की आता. अशी कशी सवय मोडल? आणि खरं सांगू का, अशी झाडं लावली, मातीत हात घातला ना की जीवाला गार वाटतं बघ. आता बाकी तर काय राहिलं नाही ना. म्हणजे बाबा, तुम्हाला अर्जुन बद्दल जे वाटतंय ते सोडून तुम्ही हे करत बसता? आता त्याला किती वेळा सांगितलं? हे खरंय बरं का आर्य, भाऊजीनं आमचं काय ऐकतच नाहीत अगं. आजकाल तो विषय काढला ना, सरळ उठूनच निघून जातो.
अमोल आणि अपर्णाचा विषयच नको असतो त्यांना. बरं, त्याला नवीन सुरुवात कर म्हणलं तर ते ऐकत नाहीत. आर्या, तुला माहित आहे ना, उद्या अर्जुनला बघायला पोरगी येणार आहे. तू बोल की एकदा त्याच्याशी. नको हा बाबा, उगाच तो चिडायचा माझ्यावर. अगं नाही, म्हणजे बघ ना, आम्ही कसं घरातलं पडतो ना, त्यामुळे भाऊजी आमचं काहीच ऐकत नाहीत बघ. होय, तू बोललीस ना तर किमान तुझं बोलणं ऐकल तरी तू. बाबा, तुम्हाला मीच सापडले का अर्जुनशी हे सगळं बोलायला? कदम गोळी घेतली का? हो, घेतली ना टायमिंगलाच. मी आलो फ्रेश होऊन. आर्या, अगं तू बोल ना त्याच्याशी, हीच वेळ आहे बघ. ठीक आहे. आलात तुम्ही? मला पैसे पाहिजेत. आता काय झालं? मी अपर्णा वंशचे पैसे खर्च केलेत, त्यांना परत द्यायचे. खर्च केलेत म्हणजे? अमोलला कॅम्पला घेऊन गेले होते ना, तर तिकडे फीज नव्हती, मग ते पैसे होते म्हणून मी ते खर्च केले. नक्की काय झाले सांगशील का मला? अहो, मला तो किट हवा होता ना तेव्हापासून, मग मी तो घेतला. म्हणजे तू किट साठी फीचे पैसे वापरले का? वापरले म्हणजे मी परत येणार होती ना, आणि त्यात तो अमोल मुद्दाम वंशाला म्हणाला की फी काही नव्हती म्हणून. मी 2000 दिलेत त्यांना, आता उरलेले 8000 द्यायचेत. तुला काय कळतं का नाही ग? तुम्ही माझ्यावरच चिडा. मी का मुद्दाम केलं का? तुमच्याकडे पैसे मागितले तर तुम्ही देत नाही म्हणून मी ते खर्च केले. आणि मी का परकी आहे का? त्यांच्याच भावाची बायको आहे ना. अगं गप की ग, रडू नकोस की. ह्या घरात माझं म्हणून कोणच नाही. म्हणून अगं ऐक की, मी देतो तुला पैसे, फक्त तू रडू नकोस. तो अमोल दिसतो बारका, पण लई डॅम्बिस आहे. त्याला लगेच जाऊन सांगायची काय गरज होती? अगं मोना, त्याला काय कळतंय? काय कळतंय? सगळं कळतं त्याला व्यवस्थित. मोना डार्लिंग, कलेक्टरचं पोरगा आहे, जरा सावध राहा बर का. सावध राहा म्हणजे? मी काय चोरी केली आहे का असं वाटतं तुम्हाला? राहू दे, तुम्ही मला काय देऊ नका. मी माझ्या आईसमोर हात पसरते, ती मला पैसे देईल. हाय का आता? मी असं कधी म्हणलो? मग काय तर? जाऊ दे बाई, कशाला लग्न करून आणलं काय माहिती. इथं घरातच ठेवलंय, सगळं मी बघायचं, आणि वर माझी काही किंमतच नाहीये. जाऊ दे बाई, माझं नशीबच फुटकाय. मोना अगं कशाला चिडतेस तू? आल्याला मॅटर झाला. मी पण कशाला बोललो काय माहित. गपचूप पैसे दिले असते तर संपला असता विषय. मोना, मोना काय की? आत येऊ का? हा, ये ना. अर्जुन, इथं या खोलीत आलं ना की मन अगदी भरून आल्यासारखं वाटतं रे. का ग? अर्जुन, आता 7 वर्ष झाली. 7 वर्षांपासून ही खोली तयार करतोयस आणि अजूनही अमोलसाठी ही खोली तयार करतोयस का अर्जुन? अगं, माझ्या घरात माझ्या मुलासाठी जागा पाहिजे ना. जागा पाहिजे म्हणतोयस तर मग शोध ना त्याला. म्हणजे आपण त्याला इकडे घेऊन येऊ की? अरे अमोल नाही हरवला, अमोलचा बाबा हरवलाय. म्हणजे म्हणजे मी नाही राहिलो ग. जी काय कारण असतील ते असतील, पण हा अर्जुन नाही राहिला. असं शोधेल मी अमोलला. शोधल्यानंतर अमोलच्या समोर जाऊ कसं मी, मला हे कळत नाही ग. तू कुठे आहेस माहितीये तुला? कुठं? इथे. या फोटोत जसं मन भरून हसतोयस ना अर्जुन, तसं हसताना मी तुला कधी पाहिलंच नाही रे. खरंय. मग शोध ना अमोलला. अरे अमोल एकटं नाही येणार, त्याच्याबरोबर अपर्णा पण माझ्या आयुष्यात परत येईल. अरे मग चांगलंय की. बाबा, स्वप्नील सर, रुपाली बहिणी किती भरभरून कौतुक करतात अरे तुमच्या नात्याचं. अरे भरभरून फळ देणारं झाड कधी ना कधीतरी सुकतच की.
त्या झाडाला परत कधीच फळ येत नाहीत. अरे हो अर्जुन, पण तुम्ही माणसं आहात ना. पण आम्हाला दोघांना एकमेकांबद्दल काहीच नाही वाटत आर्या. कोणी अपर्णा नाव जरी घेतलं ना तरी तिचा साधा चेहरा पण माझ्या डोळ्यासमोर येत नाही. इतकं दूर केलेस तिला? तर मग दुसऱ्या लग्नाचा विचार कर की. म्हणजे कदमांनी आणि वहिनींनी पिन मारली तर तुला किती दिवस असं अडकून राहणार आहेस अर्जुन? तू तुझ्या आयुष्यात पुढे जात ना, स्वतःचा विचार कर. माझा मी जगतोय की चांगला? तुम्हालाच वाटते मी अडकून राहिलो? हो, फक्त एकदा तुझ्या आजूबाजूला बघ, काय दिसते तुला? आणि 7 वर्षापासून तू ही खोली सजवतोयस, एकदाही भेटला नाहीस तू त्यांना. याला अडकणं नाही तर काय म्हणतात? माझं जगणं वेगळं असू शकतं ना आर्या. अरे असूच शकतं की, पण मी नाहीये असं तूच म्हणालास ना मगाशी. आणि त्यालाही कारण हेच आहे. अरे वाहतं पाणी आहे ना, साचून राहत नाही. आणि अर्जुन, तू साचून राहिलायस बघ. प्लीज तू. उद्या तुला बघायला मुलगी येणार आहे, तिच्याशी नीट बोलून घे. माझ्याकडून नाही होणार अर्जुन, बोलून घे. आर्या आपे बापू, ही जागा कधी शोधलीत? अगं या रस्त्याने जाताना कधी ताण लागली ना तर आणि इथंच थांबती. काय दुकानातली बॉटल घेऊन पाणी पिण्यापेक्षा इथल्या डेऱ्यातल्या पाण्याला वेगळीच चव आहे. बापू, 7 वर्षात मला खूप गोष्टी आठवायच्या. त्यातली सगळ्यात पहिल्या नंबरची गोष्ट ही होती, ज्या दिवशी असं वाटलं ना की मला खूप बोलायचंय, माझं मन मोकळं करायचंय. त्या दिवशी असं वाटायचं की बापू असते तर आपल्याला पटकन गाडीत फिरायला घेऊन गेले. माझं काय वेगळं होतंय आपल्या? अगं सुषमा गेल्यावर 2 आठवडे तू येऊन गेलीस, त्याच्यानंतर घर खायला उठलं बघ मला. मम्मी पाहिजे होती हो आपल्या. अगं असं एक दिवस नाही ज्या दिवशी मला तिची आठवण येत नाही. रोज तिची आठवण येते. मम्मीला कॅन्सर डिटेक्ट झाला आणि आपल्याला कळलं तेव्हा तो शेवटच्या स्टेजवर होता. आता वाटतं आपल्या त्यावेळी जर या गोष्टी बदलता आल्या असताना तर केवढं बरं झालं असतं. नाही बापू, काही गोष्टी आपण नाही बदलू शकत. पण आपल्या सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत असं होत नाही ग. कशाबद्दल बोलताय तुम्ही? तुला कळतंय मी कशाबद्दल बोलतोय? माझ्या आणि अर्जुनच्या एकत्र येण्याबद्दल बोलताय. होय. आता नाहीये ते शक्य. 7 वर्षात आमचा कुठलाही कॉन्टॅक्ट नाही ना. त्यांनी मला शोधलंय ना माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केलाय. माझं सोडा, अमोललाही एकदाही येऊन भेटलं नाही. त्याला तसं वाटत असलं तर? बापू, मी हे नाकारत नाहीच आहे. मी तिकडे गेल्यावर पण त्याला फोन केला होता. फोन केला मी त्याला, म्हटलं अरे बाबांशी तरी बोलू देत मला. त्यांनी स्पष्टपणे नकार दिला आणि म्हटलं यानंतर फोनही करू नकोस. त्यानंतर त्यांनी संबंध तोडलाय तो तोडलाच आहे. या 7 वर्षात मी अमोलला एकटीने वाढवलाय. बरं तोही मुद्दा नाही. आता त्याला प्रश्न पडतायत बापू, मी काय उत्तर देऊ, कसं सांगू त्याला? अगं तेच आपल्या ते चिमुकल्याला द्यायच्या उत्तरासाठी तरी अर्जुनला शोध. त्यांनी काय होणार आहे बापू? ते नातं तर संपलंय ना आता. अगं आयुष्य लय मोठं असतं ग. ही 7 वर्ष काही लय मोठी नाहीयेत. आता तू एकटीने जी लढाई लढतीयस ती पुढे जाऊन अवघड होणार आहे. म्हणूनच सांगतोय ग, अर्जुनला शोध. तुम्ही दोघं एकत्र या. नाही म्हणजे हे तुझ्यासाठी, अमोलसाठी आणि तुमच्या भविष्यासाठी महत्वाचं आहे. बापू, हे सगळं आपल्याला वाटतंय, पण हे त्यालाही वाटलं पाहिजे ना. त्याला पण तसं वाटत असलं तर आपल्या मग त्यांनी स्वतःहून शोध घ्यावा बापू. त्यांनी म्हणून बोलायला यावं. तू पण असं नाही.
नाही बाबू. आता हा माझ्या आत्मसन्मानाचा प्रश्न. तो माझ्याशी येऊन बोलला तर मला काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्याशी बोलायला, पण आता त्याला फोन शोधू द्या, त्याला येऊन बोलू द्या. एवढी मोठी शिक्षा करावी अशी चूकही नव्हती केली बापू. आणि माझं सोडा, अमोल आप्या अगं शांत हो तू. बापू 7 वर्ष मी अमोलला एकटीने वाढवलंय, यापुढे पण वाढवेन. ते म्हणतात ना, वेळ माणसाला शिकवते. अगदी करेक्ट आहे. वेळेने शिकवलं मला एकटीला. आणि बापू आता नियतीने जरी अर्जुनला माझ्या समोर आणलं ना, तरी मी परत नाही जाणार त्याच्याकडे. पण नियती, परत कधीच अर्जुनला माझ्या समोर आणू नकोस. जे असं चाललंय ना तसंच चालू दे.